इयत्ता 8वी मराठी माध्यमच्या विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपले 1 ते 5 प्रकरणं तुमचे शिकून झालेले आहेत. त्याच्यावर आपण युनिट टेस्ट पण घेतलेली आहे. तर मी श्री आर एम खैरनार सर तुम्हाला 8वीचं मराठी माध्यमाचं जे गणित आहे त्याचे अभ्यास मी तुम्हाला पुरवणार आहे, पाठवणार आहे. तर आज आपला घटक आहे बैजिक राशींचे अवयव. त्या प्रकरणामधला उपघटक आहे वर्ग त्रिपदीचे अवयव. बैजिक राशी आपल्याला समजा ax अधिक by ही जर असेल तर या बैजिक राशीचे अवयव कसे पाडायचे ते आपण बघूया. या ठिकाणी बघा दोन पद आहेत. ही बैजिक राशीमध्ये ax अधिक by. या ठिकाणी ax अधिक by नाही ay सॉरी असं जर समजा बैजिक राशी असेल तर या ठिकाणी a कॉमन आहे नाही का. मग इथे a आपण कॉमन काढू शकतो. x अधिक y हे त्याचे अवयव येतील. त्याच्यानंतर दुसरी बैजिक राशी आहे समजा a वर्ग वजा b वर्ग. या a वर्ग वजा b वर्ग या बैजिक राशीचे अवयव कसे पडतील? a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b हे या वर्ग राशीचे अवयव आहेत. त्याच्यानंतर ax वर्ग अधिक bx अधिक c ही जी बैजिक राशी आहे या स्वरूपातल्या बैजिक राशीला वर्ग त्रिपदी असं म्हणतात. कारण त्याच्यामध्ये किती पद आहेत? 1, 2 आणि 3 म्हणून तिला काय म्हटलं जातं? वर्ग त्रिपदी. या ठिकाणी बघा x अधिक a आणि x अधिक b या दोन अवयवांचं राशी जी आहे x वर्ग अधिक a अधिक b इंटू x अधिक ab या राशीचे अवयव काय आहेत? x अधिक a आणि x अधिक b. आणि म्हणून या ठिकाणी x अधिक a व x अधिक b हे या राशीचे काय आहेत? अवयव आहेत. आता आपण वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे त्याच्याविषयीसाठी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. x वर्ग अधिक 5x अधिक 6 या वर्ग राशीचे आपल्याला अवयव पाडायचे आहे. आणि या राशीचे अवयव पाडण्यासाठी आपल्याला x वर्ग अधिक a अधिक b इंटू x अधिक ab या त्रिपदीशी तिची तुलना करूया. आता तुलना केल्यानंतर या ठिकाणी a अधिक b आहे. इथे काय आहे? 5. a अधिक b बरोबर किती येईल मग? 5. आणि ab बरोबर काय येईल? 6. मग या ठिकाणी हे जे स्थिर पद आहे या स्थिर पदाचे असे अवयव पाडायचे की त्या दोन अवयवांचा गुणाकार हा ते स्थिर पद यायला पाहिजे आणि त्या दोन अवयवांची बेरीज किंवा वजाबाकी मधलं पद यायला पाहिजे. आता बघा 3 दुणे 6 3 गुणिले 2 बरोबर 6 म्हणजे स्थिर पद बरोबर येतं 6 बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 2 हे दोन अवयव 6चे आपण पाडले. 3 अधिक 2 5 3 अधिक 2 5 मधलं पद बरोबर येतं आहे की नाही. आणि म्हणून x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर x वर्ग अधिक 3x अधिक 2x अधिक स्थिर पद 6. आणि मग या दोन पदांचं या ठिकाणी एक गट करूया. या दोन पदांचा एक गट करूया. यांचा जर विचार केला तर या ठिकाणी x हा कॉमन निघतो. इथे काय राहिलं? x अधिक 3 अधिक या ठिकाणी 2 कॉमन निघतो. काय उरलं खाली? x अधिक 3. आणि मग x अधिक 3 आणि x अधिक 3 दोन्ही ठिकाणी आहे म्हणून त्याला आपण काय काढू? बाहेर काढूया, कॉमन काढूया नाही का, सर्वसाधारण अवयव. आणि उरलं काय मग? x अधिक 2 x अधिक 2. आणि म्हणून x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर x अधिक 3 आणि x अधिक 2 हे या वर्ग त्रिपदीचे काय आहेत? अवयव आहेत. दुसरे उदाहरण या ठिकाणी घेऊया आपण. त्याचे अवयव पाडूया. 2x वर्ग वजा 9x अधिक 9चे अवयव आपल्याला पाडायचे. मग या वर्ग त्रिपदीचा किंवा या उदाहरणामध्ये वर्गपदाचा सगुणक या ठिकाणी काय आहे? 2 आणि स्थिर पद काय आहे? 9 यांचा आपण गुणाकार करूया. 2 गुणिले 9 किती आले? 18. मग 18चे असे अवयव पाडायचे की ज्या अवयवांची बेरीज किंवा वजाबाकी मधलं पद यायला पाहिजे आणि गुणाकार स्थिर पद यायला पाहिजे. 7 त्रिक 18 बरोबर आहे. 9 दुणे 18 म्हणजे 7 त्रिक 18. आणि 6 आणि 3 दोघांची जर वजा घेतलं बेरीज केली तर मधलं पद मिळतं 6 आणि 3 वजा 9 बरोबर. आणि म्हणून 2x वर्ग वजा 9x अधिक 9 बरोबर 2x वर्ग वजा 9चे आपण त्याला स्प्लिटअप केलं वजा 6x वजा 3x अधिक 9. आणि इथून मग याचा एक गट करूया, याचा एक गट करूया. इथे 2 कॉमन निघेल, x कॉमन निघेल, 2x कॉमन काढला. इथे काय राहिलं? x वजा 2 त्रिक 6 वजा इथे 3 कॉमन काढूया. कंसात काय राहिलं? x वजा 3 वजा वजा अधिक 3 त्रिक 9 आणि वजा 3x. x वजा 3 x वजा 3 दोन्ही ठिकाणी आहे म्हणून त्याला आपण सामायिक अवयव बाहेर काढूया. x वजा 3 कंसात काय राहिलं? 2x वजा 3. आणि म्हणून 2x वर्ग वजा 9x अधिक 9 या वर्ग राशीचे अवयव वर्ग त्रिपदीचे अवयव काय आहेत? x वजा 3 आणि 2x वजा 3 हे त्यांचे काय आहेत? अवयव आहेत. तिसरं उदाहरण बघूया. x वर्ग वजा 10x अधिक 21 बरोबर. आता या ठिकाणी हे जे स्थिर पद आहे या स्थिर पद
म्हणजे याचा वर्गपदाचा सगुणक इथे काय आहे 1 आणि स्थिरपद काय 21. 1 गुणिले 21 बरोबर 21 1 21. मग 21 या संख्येचे असे अवयव पाडायचे 2 की त्या 2 अवयवांची बेरीज किंवा वजाबाकी मधलं पद यायला पाहिजे. 7 त्रिक 21 वजा 7 आणि वजा 3 आपण घेतले तर त्या ठिकाणी 7 त्रिक 21 गुणाकार येतो आणि त्यांची दोघांची बेरीज वजा 10 येते. वजा 7x वजा 3x आणि म्हणून या वजा x वर्ग वजा 7x वजा 3x अधिक 21 बरोबर या दोघांचे गट करूया. इथे कॉमन काढला का x वजा 7 वजा 3 कॉमन काढला. इथे काय राहिलं x वजा 7. x वजा 7 इथे पण आहे त्याला सामायिक अवयव म्हणून बाहेर काढूया. उरलं काय x वजा 3 आणि म्हणून x वजा 7 व x वजा 3 ह्या x वर्ग वजा 10x अधिक 21 या वर्गत्रिपदीचे अवयव आहेत. या पद्धतीने आपल्याला वर्गत्रिपदीचे अवयव कसे काढायचे हे आपल्याला समजलं असेल. ओके, धन्यवाद. थँक्यू.